आदित्य ठाकरे नाशिकच्या तपोवनमध्ये दाखल झालेले आहेत। पर्यावरण प्रेमींशी संवाद साधला जातोय। गेल्या काही दिवसांपासून तपोवनातील मुद्दा तापताना दिसतोय। आम्ही नाशिककरांनी फेडायचं आहे। नाशिक महापालिकेने घेतलेलं ते कर्ज आहे आणि ज्या दिवशी नाशिकमध्ये कुंभमेळा असतो, पर्वणी असते, त्या दिवशी संपूर्ण नाशिक शहर हे नागरिकांसाठी बंद केलं जातं। कोणीही घराबाहेर पडायचं नाही, कोणी ऑटो रिक्षा काढायची नाही, कोणी हॉटेल रेस्टॉरंट चहाची टपरी सुद्धा चालू ठेवायची नाही। म्हणजे नाशिकच्या अर्थव्यवस्थेमध्ये एक छदामचा फरक पडत नाही, वाढ होत नाही। कर्जाचा बोजा मात्र नाशिककरांवरती येतो। माझं आपल्यालाही म्हणणं आहे, आम्ही सुद्धा म्हणजे मी एक रिट पिटिशन पण ऑलरेडी हायकोर्टात दाखल केली आहे, आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा म्हणून। कारण 300 झाडं एसटीपीच्या नावाखाली पाडलेली आहेत ऑलरेडी। त्याच्यानंतर आता या फाशीच्या डोंगरावरचे या निवडणुकांच्या निमित्त माघार घेतल्यासारखं त्यांनी दाखवलेलं आहे। आम्ही एक ऍफिडेव्हिट तयार करतोय। तर ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। आदित्य ठाकरे तपोवनातील पर्यावरण प्रेमींशी संवाद साधत असल्याची ही दृश्य। या सगळ्या प्रकरणामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात येते। पांडवल्याने आग लावलेली ही सुरुवात आहे। अजून एक मुद्दा असा की बघा प्रदूषण त्यांनी आता फेक नेरेटिव्ह जो आपण पसरवला आहे एकच सांगतो, म्हणजे त्यांनाही ही असं वाटत होतं, काहींनी जो उल्लेख केला की हा अर्बन नक्सल वगैरे खूप रील बिल बनवल्या त्यांनी, अर्बन नक्सल आहे तर अमुक आहे तमुक आहे। माझं सगळ्याच आंदोलकांनाही म्हणणं आहे, रिक्षावाल्याशी भांडण्याच्या नादात फ्लाईट सोडायची नाही। हे जे ट्रोलिंग मिलिंग केलं जातं, किंचितही कवडीची किंमत त्याला द्यायची नाही। आपलं उद्दिष्ट तपोवन वाचवणं आहे, नाशिक वाचवणं आहे। हे आरवलीची घाण करतायत तशी नाशिकची पण घाण करतील, त्यामुळे हे होऊ द्यायचं नाही। अजून एक मुद्दा असा होता नाशिककरांचा, आमचा मेन मुद्दा काय यांनी फेक नेरेटिव्ह असा पसरवला आहे की साधू संतांच्या विरोधात एक आंदोलन हे उभं केलेलं आहे, असं काही नाहीये। हा कुठल्याही प्रकारचा असा त्यांनी भ्रम तयार केला ना, हा होता कामा नये, त्याला तुम्ही क्लिअर करावं नाही हरकत काम करतोय बरं का। एक मिनिट झालं ते तपोवनचं होऊ द्यायचं नाहीये अशी भूमिका पर्यावरण प्रेमींनी घेतलेली आहे आणि विरोधक म्हणून देखील तुम्ही या मुद्द्याकडे विशेषत्वानं लक्ष द्या अशी मागणी आता पर्यावरण प्रेमी आदित्य ठाकरेंना करताय। सध्या आदित्य ठाकरे उपस्थितांशी संवाद साधतायत। पुढे नको जाऊच भैया, नाही पुढे नाही आता नाही रे। तेव्हाच माझ्या आपल्या सगळ्या स्थानिक नेत्यांना पर्यावरणवादी तो आमच्या सरकारमधला तपोवनातून ही थेट दृश्य। तपोवन वाचवा, नाशिक वाचवा ही मोहीम आता हाती घेण्यात आलेली आहे। कुंभमेळ्याकरता तपोवनातील अनेक वृक्षांची तोड होणार आहे आणि ते होऊ द्यायचं नाही अशी भूमिका पर्यावरण प्रेमी घेताना दिसत आहे। या सगळ्या पर्यावरण प्रेमींसंदर्भात माहिती जाणून घेतली जाते। काय आतापर्यंत त्या ठिकाणी घडलं, जनहित याचिकेसंदर्भात कुठवर प्रकरण पोहोचलं याचा आढावा आदित्य ठाकरे यांना दिला जातोय। शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, मनसे असेल, इतर सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी जे पक्ष ज्यांना इथे यायचं असेल, मी त्यांना सगळ्यांना सांगत होतो की कोणी आपले झेंडे पट्टे काही न ठेवता, चिन्ह न ठेवता आपण इथे आलो पाहिजे।
कारण आपली पहिली ओळख ही माणुसकीची असेल पाहिजे. आणि अर्थात आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचे पर्यायाने आमच्या मार्गाने आम्ही काम करत असतो. पण ही जी लढाई आहे ती फार मोठी लढाई आहे. ही आपल्या राज्यासाठी मोठी लढाई आहे, आपल्या देशासाठी तर आहेच. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिक म्हणून जी आपली ओळख असेल ती ह्या लढाईतून आपली ठरली. आता इथे ही जी लढाई आपण लढत आहोत, अर्थात तुम्ही रिट पिटिशन फाईल केलेली आहे, तुम्ही सगळे इथे आंदोलन करत आहात, अनेक पक्ष इथे राजकीय वचने येऊन घेऊन जाते. पण मी इथे का आलो याची 2-3 गोष्टींची तुम्हाला ओळख सांगतो मी. कारण काय असतं, स्वतः आलं तर आपलं एक रेझ्युमे द्यायचं असतं. आता पर्यावरण मंत्री म्हणून मला पण हे नाव ठेवलं होतं अर्बन नक्सल, मला पण हे नाव ठेवलं होतं की तुम्ही खूप पर्यावरणवादी आहात, तुम्ही खूपच म्हणत असेल त्या विचारसरणीला पकडून असता. पण 2-3 गोष्टी ज्या आपण केल्या त्या मी तुम्हाला सांगतो, कारण तुमचा विश्वास आणि आमचा विश्वास एकामेकांवर जर आपला असला तर ही लढाई आपण पुढे नेऊ शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे मुंबईमधलं आरेचं जंगल 800 एकर फॉरेस्टचा दर्जा देणारं हे आपलं सरकार पहिलं होतं. मी आपलं काही पर्यावरणवाद्यांचं बोलतो, बाकी कोणाचं पक्षाचं बोलतो. इथे पण आम्ही झाडं तोडून जमिनी विकून पैसे कमवू शकलो असतो, पण ते केलं. नाशिकमध्ये मला वाटतं आपणच मला ट्विट केलं होतं बरोबर. आणि त्या फ्लायओव्हरचं ठीक आहे, आपण फ्लायओव्हर इकडे तिकडे हलवू शकतो. तर हे तपोवन वाचवण्याच्या दृष्टीनं काय पावलं उचलणं गरजेचं आहे यावर आता आदित्य ठाकरे तपोवन वाचवण्याकरता लढा देणाऱ्या पर्यावरण प्रेमींशी संवाद साधत असल्याची ही दृश्य, या सगळ्यावर नजर कायम असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.